नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे मस्त असा काहीतरी वेगळा नाश्ता। तर आपल्याला सारखे साबुदाणे बगर खाऊन कंटाळा येतो, तर आपण आज मस्त असा वेगळा साबुदाण्या बटाट्यापासून नाश्ता करूया। तर मी घेतलेले आहेत कोरडे 1 कप साबुदाणे आणि उकडलेले 3 बटाटे। तर आपल्याला सर्वात आधी साबुदाणा हा कच्चा घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या जार मध्ये ऑन ऑफ करत मस्त अशी याची फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला साबुदाण्याची मस्त असे पीठ किंवा पावडर तयार करून घ्यायची आहे। आणि आता उकडलेले बटाटे आपल्याला किसणीने व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहे। तर हाताने मॅश न करता अशा पद्धतीने छान असे किसून घेतले की व्यवस्थित आपला नाश्ता छान असा मऊ लुसलुशीत व्यवस्थित असे त्याचे बॅटर तयार होते। तर अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे व्यवस्थित असे किसून घेतलेले आहेत। त्यातच आपण आता तयार करून घेतलेले साबुदाण्याचे पीठही घालून घेतले आणि त्यामध्ये मी पाऊण कप दाण्याचे भरडसर असे कूट घेतलेले आहे आणि मस्त अशी हिरवीगार मिरची बारीक अशी कट करून 1 चमचा जिरे घेतलेले आहे। चवीनुसार मीठ मी इथं सेंदवा वापरलेले आहे। उपवासासाठी आपल्याला सेंदवा नमकचाच वापर करायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर। तर अशा पद्धतीने आपल्याला आता सर्व जिन्नस व्यवस्थित असे हाताने मॅश करून घ्यायचे आहे। तर तुम्ही उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर खात नसणार तर यामध्ये तुम्ही स्किप करू शकतात। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व जिन्नस व्यवस्थित असे मस्त असे हाताने चोळून घ्यायचे आहे आणि मस्त याचे बॅटर किंवा कणिक मळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने अलगद हाताने आपल्याला हे थोडे बटाटे गरम असल्यामुळे आपल्याला बटाटे थोडे गार करून घेतले की व्यवस्थित असे त्याचे छान असा कणकेचा गोळा तयार होतो। तर अशा पद्धतीने झटपट होणारा आणि आपल्याला मस्त असा नवरात्रीमध्ये 9 दिवस काहीतरी वेगळे खावेसे वाटले म्हणून त्यासाठी आपण असा साबुदाण्याचा खमंग आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत। थोडे मी आता पोळपाटवरती तेल घालून घेतले। तेल व्यवस्थित ग्रीस झाल्यानंतर त्यावरती आपल्याला आता साबुदाण्याचे आणि बटाट्याचा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मस्त असा चोळून व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हाताने छान असे लांबसर आपल्याला मस्त असे मुटकुळ्याच्या आकाराचे लांब असं तयार करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हवा तेवढ्या आकाराचे मस्त असे 1-1 इंचाचे अशा पद्धतीने चाकूने व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे। तर चाकूने अशा पद्धतीने कट केले की छान असे एकसारखेही तयार होतात। तर आपल्याला 1-1 तुकडा अशा पद्धतीने हातावर घेऊन थोडे अलगद हाताने अशा पद्धतीने मॅश करत मस्त असा त्याला अलगद हाताने छान असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर हातालाही मी थोडे त्यासाठी तेलही लावून घेतलेले आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला आता सर्व व्यवस्थित असे तयार करून घ्यायचे आहे। तर अतिशय खमंग आणि कुरकुरीत मस्त असं आतमध्येही अजिबातच तेल न जाता भरपूर अशी पोकळीचा आपल्याला हा नाश्ता झटपट असा चविष्ट तयार होतो। आता आपण तेलही व्यवस्थित असे गरम करून घेतलेले आहे। तर आपण साबुदाणा वडा तळतो त्या पद्धतीने हे तेल आपल्याला मस्त असे गरम करून घ्यायचे आहे। तर आपल्याला हाय फ्लेमवरती तेल गरम करून घेतले की आपल्याला हे व्यवस्थित मस्त असे स्नॅक्स त्यामध्ये तळायला घातले की गॅस थोडा मध्यम आचेवरती करायचा आहे म्हणजे छान असे व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात। नाहीतर जास्तीचे तेल गरम असले किंवा गॅस हाय फ्लेमवरती असला तर वरती तळले जाते आणि आतमध्ये कच्चे राहतात। म्हणून त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा मीडियम टू हाय फ्लेमवरती गॅस करत अशा पद्धतीने मस्त असे ब्राउनिश रंगाचे होईपर्यंत छान असा हा नाश्ता तळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने अतिशय झटपट आणि खमंग आपला छान असा हा नवरात्री स्पेशल नाश्ता तयार झालेला आहे। तर हा नाश्ता आपण खोबरा आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबतही खाऊ शकतो। तर बघू शकतात अजिबात आतमध्ये तेल न जाता किंवा तेलकट न होता मस्त असं त्यासोबत मी हिरवी मिरची ही मस्त तोंडी लावण्यासाठी तळून घेतलेली आहे। तर ह्या नवरात्रीला अशा पद्धतीचा फराळ तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड वरती तुम्हाला नवरात्री स्पेशल मस्त अशा रेसिपीज बघायला मिळणार आहेत। तर त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद। खात रहा, मस्त रहा।